नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत चक्र या कथेचा भाग पहिला. तुमचा गृहपाठ झाला नाही का अजून? नेहमीच आहे तुमचं. टाइमपास करत बसतात आणि मग शाळेची वेळ झाली की मग आठवतं सगळं. मीना, सागर आणि कुशल हे तिघं भावंड व गृहपाठाला बसले होते. तेही सकाळी 10:30ला. शाळा दुपारची असे. रिक्षा 11:30ला घ्यायला येई. आईची इकडे स्वयंपाकाची धावपळ सुरू होती आणि तिकडे तिघे भावंड मध्येच भांडण करत होती. आई रोजच वैतागायची. काय करणार, नव्वदीतला तो काळ. वॉशिंग मशीन आणि कामवाल्या यासारखे चोचले फक्त श्रीमंत घरातच असायचे. आईला घरात सगळं बघावं लागे. मीना 8वीला, सागर 6वी आणि कुशल 2रीला होता. तिघेही एकाच शाळेत, एकत्रच शाळेत जायचे. ते तिघे शाळेत गेल्याशिवाय आईला शांतता नसे. आई, शाळेत ग्राफ पेपर आणायला सांगितलाय. सागरने हुकूम सोडला तसं आईचं पोळपाटावर फिरणारं लाटणं स्थिरावलं. आई पटकन हॉलमध्ये आले आणि सागरकडे रागाने पाहिलं. आत्ता सांगतोय तू हे? आईने घड्याळात पाहिलं. 11 वाजले होते. अजून शाळेचा युनिफॉर्म घालायचा होता. जेवण बाकी होतं. आईने कपाळावरचा घाम पुसला आणि मीनाला सांगितलं, जा पटकन दुकानातून जाऊन आण. आई, मी नाही जाणार. याला लवकर सांगता येत नाही का? आता हे दुसरं संकट. जा बाळा, तू मोठी ताई ना त्यांची. इमोशनल ब्लॅकमेल करून आईने मीनाला धाडलं. तोवर या दोघांची तयारी करून त्यांना जेवायला बसवलं. मीना आली तसं तिने घाईघाईने आवरलं. जेवता जेवता आईने तिच्या वेण्या घातल्या, रिबिनली लावल्या. हे सगळं चालत असताना दारात आत्या तिच्या भल्या मोठ्या 2 बॅगा हातात पकडून उभी. चेहऱ्यावर भलं मोठं हास्य. मीनाने आईकडं पाहिलं. आत्या आली की आईच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलायचे. आई अचानक चिडचिड करू लागायची. सगळा राग तिन्ही मुलांवर निघे. त्यामुळे आत्या आली की मीनाला धस्स होई. क्रमशः. लेखिका मीना राव. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.